नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे एके ऑल कंटेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत छोटे छोटे पण अतिशय उपयोगी घरगुती नुस्खे। असे नुस्खे जे पिढ्यानपिढ्या वापरले गेले आहेत आणि आजही शरीर, आरोग्य आणि सौंदर्य सुधारण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात। तर सुरू करूया। तर नंबर 1, रिकाम्या पोटी आलं रस पिल्यास वृद्ध व्यक्तीचा चेहराही तरुण दिसू लागतो। नंबर 2, सौफ आणि मिश्री एकत्र खाल्ल्यास पोटाची चरबी कमी होते आणि हृदयरोगापासून संरक्षण मिळते। नंबर 3, उकडलेल्या बटाट्याचं पाणी केसांना लावल्यास केस अकाली पांढरे होत नाहीत। नंबर 4, पाण्यात मीठ मिसळून केस धुतल्यास ओवांची समस्या कमी होते। नंबर 5, दातांवर कच्च्या पपईचा रस लावल्याने दातांवरील डाग आणि खाज काही दिवसातच बरे होतात। नंबर 6, चांगली झोप घेतल्याने शरीराचा थकवा कमी होतो। नंबर 7, घरातली कामं संपल्यानंतर गाजर खाल्ल्यास शरीर थकत नाही आणि ऊर्जा टिकून राहते। नंबर 8, काम करताना अचानक डोकेदुखी सुरू झाली तर थोडं मीठ चाटल्याने वेदना कमी होतात। नंबर 9, रात्री थंड चपाती खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते। नंबर 10, कलिंगड खाल्ल्याने मन शांत राहतं आणि राग कमी येतो। नंबर 11, ताकामध्ये गूळ मिसळून प्यायल्याने लघवीत जळजळ होण्याचा त्रास कमी होतो। नंबर 12, पायांमध्ये किंवा अंगात दुखत असल्यास कोमट पाण्यात चमचाभर मीठ घालून अंघोळ केल्याने आराम मिळतो। नंबर 13, बेसन आणि दूध मिक्स करून कोपराला चोळल्यास कोपरावरील काळेपणा नाहीसा होतो। नंबर 14, आलं आणि मध एकत्र पेस्ट करून आठवड्यातून 2दा केसांवर लावल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते। नंबर 15, रोज एक केळं खाल्ल्यास चिडचिडेपणा आणि राग कमी होतो, मन शांत राहतं। तर मित्रांनी मैत्रिणींनो, जर तुम्हाला छोटे छोटे हे घरगुती नुस्खे आवडले असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। आणि अशाच माहितीपूर्व आणि उपयोगी व्हिडिओसाठी तुम्ही रोज भेट द्यायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आनंदी राहा।